आजपासून होणार लाडक्या बहिणींना सलग 3 दिवस पैशांचे वाटप. होय मित्रांनो, जानेवारीचा हप्ता अखेर मिळायला सुरुवात झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 24 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे. आजपासून सुरुवात होणार आहे 7व्या हप्त्याच्या वाटपाला. 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळण्यास आजपासून सुरुवात होणार आहे आणि हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्या तुम्हाला मोबाईलद्वारे मेसेज देखील येणार आहे. अनेक महिलांना हा मेसेज तर ऑलरेडी आला देखील आहे. तुम्हाला देखील हा मेसेज आला असेल की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर लगेचच मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा. मित्रांनो, आजची तारीख आहे 24 जानेवारी. 24, 25 आणि 26 या 3 तारखांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आता हे पैसे किती मिळणार? अन्नपूर्णा योजनेचं काय झालं? घरकुल योजनेअंतर्गत ज्या महिलांना घरकुल हवे आहे त्यांना ते कसे मिळणार? योजनेचा फॉर्म कसा भरायचा? ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता अजून देखील मिळाला नसेल त्यांनी काय करायचं? काही महिलांनी अगदी शेवटी म्हणजे ऑक्टोबर महिन्याकडे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता. त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट देखील झाला, मात्र अजून देखील त्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. त्या बहिणींनी आता काय करावे? सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोड्या वेळात आपण जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती अगदी लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. तेव्हा कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तेव्हा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजपासून सलग 3 दिवस पैशांचे वाटप होणार आहे. लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात मोठी अपडेट तुमच्याकरिता मी घेऊन आलेलो आहे. आज आहे दिनांक 24 जानेवारी 2025. लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजपासून सलग 3 दिवस महिलांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटप होणार आहे. मात्र काही निवडक महिलांच्या बँक खात्यामध्येच हे पैसे जमा होणार आहे. तेव्हा ह्या निवडक महिला कोणत्या आणि कोणत्या महिलांना ह्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे, सर्व काही जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यामध्ये 7व्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यांची विभागणी 3 गटांमध्ये 12 जिल्हे प्रत्येकी अशा प्रकारे करण्यात आलेली आहे. तेव्हा पहिल्या गटातील जिल्ह्यांना आज म्हणजे 24 जानेवारीला, दुसऱ्या गटातील 12 जिल्ह्यांना उद्या म्हणजेच 25 जानेवारीला आणि शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या गटातील जिल्ह्यांना 26 जानेवारी रोजी पैशांचे वाटप होणार आहे. काही दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी याबाबतची सर्वात मोठी अपडेट दिली होती की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत म्हणजेच यंदाच्या गणतंत्र दिनापूर्वी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे. आणि मित्रांनो, अगदी त्याच दिशेने महायुती सरकारने पावले टाकलेले आहेत. 3 गटांमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे कोणते? कोणत्या 12 जिल्ह्यांना आज सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे ते आपण लगेचच जाणून घेऊया. मित्रांनो, आज महाराष्ट्रातील 3 विभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत आणि 7व्या हप्त्यासोबतच 8व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण 12 जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया. ही यादी अगदी लक्षपूर्वक ऐका. या निवडक 12 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे. हे जिल्हे म्हणजे चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मुंबई उपनगर. मित्रांनो, मुंबई शहराचा समावेश दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेला आहे. यासोबतच नागपूर, अमरावती यांचा देखील समावेश दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते ते आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे झाले जिल्हे. आता निवडक 6 बँकांना पैसे वाटपाकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे. तेव्हा ह्या 6 बँका कोणत्या ते देखील आपण लगेचच जाणून घेऊया. पहिली बँक आहे पोस्टाची बँक IPPB, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक. दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. होय मित्रांनो, स्टेट बँकेला देखील प्राधान्य देण्यात आलेले आहे. ज्या महिलांचे बँक अकाउंट या 2 बँकांमध्ये आहे, एकतर पोस्टाची बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, त्या सर्व महिलांना काळजी करण्याचं कसलंच कारण नाही. बँकांमध्ये निधी हस्तांतरित झाल्या लगेचच महिलांच्या बँक खात्यामध्ये देखील हे पैसे वर्ग केले जाणार आहे आणि तसा मेसेज लगेचच तुम्हाला मोबाईलवर येणार आहे. मित्रांनो, ह्यानंतरची 3ऱ्या क्रमांकावरील बँक आहे ICICI बँक. 4थ्या क्रमांकावर आहे HDFC बँक. 5व्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक. तर 6व्या क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर ह्या 6 पैकी एका बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे लगेचच जमा होणार आहेत. मित्रांनो, आता त्या लाडक्या बहिणींबद्दल डिस्कस करूया ज्यांना अजून देखील डिसेंबरचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला नाहीये. अनेक बहिणींचा असा प्रॉब्लेम झाला की त्यांचे आधार कार्ड हे बँक खात्यापासून विलग झाले. होय मित्रांनो,
आधार कार्ड विलग झाल्या कारणाने किंवा आधार कार्डाचे डिलिंग झाल्या कारणाने अनेक महिलांना योजनेचा 6वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये अजून देखील मिळू शकलेले नाहीये। अशा सर्व महिला चिंताग्रस्त आहेत की नेमक्या कोणत्या कारणामुळे आम्हाला हे पैसे मिळाले नसतील। तर एकदा तुम्हाला बँकेत जाऊन याबाबतची चौकशी करायची आहे की तुमच्या आधार कार्डाचे सीडिंग अजून देखील ऍक्टिव्ह आहे की नाही, तुमचे डीबीटी इनेबल आहे की नाही। डीबीटी इनेबल असल्याशिवाय तुम्हाला कोणत्या शासकीय योजनेचा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकणार नाही। बँकेतील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आधार कार्डाचे सीडिंग करायला सांगा जर ते ऍक्टिव्ह नसेल। तुमच्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल आहे की नाही याची चौकशी करा। जर ते नसेल तर ते इनेबल करायला लावा। सोबतच बँक खात्याला तुमचा मोबाईल क्रमांक जोडायला लावा, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले किंवा तुमच्या बँक खात्यातून पैसे डिडक्ट झाले तर त्याचा मेसेज लगेचच तुम्हाला मोबाईलवर प्राप्त होईल। मित्रांनो, हे अत्यावश्यक कार्य लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून डिसेंबरचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकेल। आणखी एक महत्त्वाची अशी अपडेट पुढे आलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता काही कारणास्तव मिळू शकलेला नाहीये त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबतच हे पैसे देखील मिळणार आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाची कंडिशन हीच आहे की तुमच्या आधार कार्डाचे सीडिंग झालेले असावे। आधार कार्डाचे सीडिंग झाले म्हणजेच तुमची केवायसी कंप्लीट झाली। केवायसी कंप्लीट झाल्यावरच तुमची डीबीटी इनेबल होत असते। थेट लाभ हस्तांतरण इनेबल झाल्यानंतरच विविध शासकीय योजनांचा पैसा तुम्हाला खात्यामध्ये मिळवता येतो। मात्र ज्या महिलांचे डीबीटी अद्याप इनेबल नाही आहे त्यांना हा पैसा मिळू शकणार नाही। अशा सर्व महिलांना केवळ डिसेंबर महिन्याचाच नव्हे तर जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळू शकणार नाहीये। जोपर्यंत तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी इनेबल करत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रुपया मिळणार नाहीये। मित्रांनो, मागे एक बातमी प्रचंड व्हायरल झाली होती की काही सिलेक्टेड बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्याकरिता अपात्र ठरवण्यात आल्या आहे। पण मित्रांनो, ही न्यूज अंशतः खोटी होती। केवळ त्याच बँका अपात्र ठरवण्यात आल्या होत्या ज्यांना स्वतःचा स्वतंत्र असा IFSC कोड नव्हता। अनेक सहकारी बँका अशा आहेत किंवा प्रादेशिक बँका आहेत ज्यांना स्वतःचा स्वतंत्र IFSC कोड नाहीये। तर मित्रांनो, केवळ त्याच बँकांकरिता हा निर्णय महायुती सरकारने घेतला होता। पण मित्रांनो, ज्या बँका राष्ट्रीयकृत आहेत किंवा मग प्रायव्हेट मोठ्या बँका असतील अशा निवडक ठराविक बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर मग तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही किंवा त्या बँकेतील खाते बंद करून दुसऱ्या बँकेमध्ये खाते उघडण्याची देखील तुम्हाला काहीच गरज नाही। फक्त ह्या गोष्टीची निश्चिती करून घ्या की तुमच्या बँकेला स्वतःचा स्वतंत्र असा IFSC कोड आहे की नाही। ह्यानंतर मित्रांनो, आपण अन्नपूर्णा योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया। मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेची घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विद्यावेतन योजनेनंतर करण्यात आली होती। राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील तब्बल 52,16,000 लाभार्थी महिलांना मिळणार होता। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार होते। पण मित्रांनो, ह्या योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी केवळ 40% महिलांनाच 2024 या वर्षाचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले आहेत। अजून देखील बहुतांश अशा महिला आहेत ज्यांना अजून देखील काही कारणास्तव हे पैसे मिळू शकलेले नाहीये। एकतर तेव्हा झालं काय की निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू झाल्या कारणाने अनेक महिलांना हे पैसे द्यायचे राहून गेले। महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर अनेक बहिणींना अशी अपेक्षा होती की आता लाडक्या बहीण योजनेप्रमाणेच आता अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील मिळतील। 2,500 रुपये लगेचच आमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील। मात्र तसे काही झाले नाही, कारण निवडून आल्यानंतर महायुती सरकारने आपले प्राधान्य लाडकी बहीण योजनेला दिले। महाराष्ट्रातील बहुतांश जनतेचे लक्ष लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार याकडेच लागून राहिले होते। अशामध्ये अन्नपूर्णा योजनेकडे हवे तसे लक्ष दिले गेले नाही। आणि मित्रांनो, ह्या गोष्टीचा फटका योजनेच्या लाभार्थी महिलांना बसला। मात्र त्यांच्याकरिता देखील आता एक गुड न्यूज पुढे आलेली आहे। ज्या महिलांना अजून देखील हे पैसे मिळाले नसतील त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबतच हे पैसे देखील मिळायला सुरुवात होणार आहे। मात्र सर्वप्रथम त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि मग त्यानंतर आठवड्याभराच्या आतच अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे। मात्र त्यासाठी सुद्धा काही कंडिशन्स आहेत। मित्रांनो, ह्या सिलेक्टेड अटींची पूर्तता केल्यानंतरच महिलांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आता अन्नपूर्णा योजनेच्या अटी काय आहेत ते जाणून घेऊया। मित्रांनो, महिलांच्या नावेच गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे। एका कुटुंबामध्ये केवळ एकाच लाभार्थी योजनेस पात्र असणार आहे। तसेच एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाही। मित्रांनो, BPL रेशन कार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यामध्ये मिळणार आहेत। या माध्यमातून राज्यातील तब्बल 56,16,000 महिलांना याचा थेट फायदा होणार आहे।
मित्रांनो, घरातील महिलेच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असणे अत्यावश्यक आहे. अनेक महिलांनी अद्याप देखील हे कनेक्शन आपल्या नावे केले नाहीये. घरातील पुरुषाच्याच नावे हे जर कनेक्शन असेल तर तुम्हाला या योजनेच्या लाभार्थी यादीत ठेवले जाणार नाही. तसेच मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची कंडिशन म्हणजे तुम्हाला KYC ची प्रक्रिया गॅस एजन्सीमध्ये जाऊनच पूर्ण करावी लागणार आहे. तेव्हा लगेचच तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जायला हवे आणि तेथील KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला हवी. मित्रांनो, जर ह्या महत्त्वाच्या अटींची पूर्तता तुम्ही केली तर लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जमा होणार आहे. ज्या महिलांना अजून देखील अन्नपूर्णा योजनेचे मागील वर्षीचे पैसे अद्याप मिळाले नसतील त्यांच्याकरिता ही एक सर्वात मोठी खुशखबर पुढे आलेली आहे. मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेविषयी निवेदिता सराफ, ज्या अशोक सराफ यांची पत्नी आहेत, त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. त्या म्हणाल्या की राज्यभरातील महिलांना नुसते पैसे देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल, सक्षम कसा होता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या आईचं नेहमी म्हणणं असायचं, कुठलंही दान सतपत्री असावं. मग ते तुमच्या प्रेमाचं असेल, ज्ञानाचं असेल. त्या बरोबरीने मला असं वाटतं की नुसते पैसे देऊन प्रश्न सुटतील असं वाटत नाही, कारण एकदा पैसे हातात आले की ते खर्च होऊन जातात. त्यामुळे आता महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, पत्रकारांकडून निवेदिता सराफ यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले की लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, यात काय सुधारणा कराव्याशा वाटतात. यावर आपली प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की मला वाटतं की ही चांगलीच योजना आहे. गरजूंपर्यंत आपलं सरकार पोहोचलंय, त्यासाठी त्या सगळ्या भावांचे आभार ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. पण केवळ पैसे वाटपासोबतच राज्यभरातील महिला सक्षम कशा होतील, स्वतःच्या पायावर उभ्या कशा होतील, त्या दृष्टीने देखील पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे. नुसते पैसे वाटप करून प्रश्न सुटत नसतात, ही गोष्ट देखील तितकीच सत्य आहे. तेव्हा लाडक्या बहिणींना रोजगार देण्यावर सरकारचा भर असायला हवा. मित्रांनो, आदिती तटकरे, ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत, त्यांनी एक लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेला अजून 1 वर्षही पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे याबाबत वेगवेगळे समज निर्माण होत आहेत. आम्ही आतापर्यंत एकाही महिलेचा त्यांच्या इच्छेविना किंवा ज्यांनी आपल्याला सरकारी नोकरी लागल्यानं स्वतःहून विनंती केलेली आहे की मी या योजनेसाठी पात्र होत नाही, त्यांच्याबाबत वेगळा निर्णय झालेला आहे. पण या व्यतिरिक्त इतर कुठल्याही महिलेचा लाभ आम्ही परत घेतलेला नाही. पण पडताळणीत ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचा 5 महिन्यांचा लाभ परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण याबाबत शासनानं कुठलीही चर्चा केलेली नाही किंवा निर्णय देखील झालेला नाही. तर मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.